नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत निमगाव दावडी येथील खंडोबा मंदिर। पूर्वी निमगाव नागवा या नावाने ओळखले जात होते। निमगाव दावडी हे भीमा काठावर वसलेले एक गाव आहे। पेशवे काळात दिवाण चंद्रचूड त्यांचे वास्तव्य या भागात होते। इसवी सन 1424 मध्ये ग्रामस्थांनी येथे खंडोबा मंदिर स्थापन केले। 1748 मध्ये गंगाधर यशवंत व बाजी चंद्रचूड यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। तसेच बडोद्याचे सरदार मल्हार गायकवाड यांनी मंदिराच्या कोटाचे काम 1761 मध्ये पूर्ण केले। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे निमगाव दावडी येथील खंडोबा मंदिर पाहण्यासाठी, जे पुणे जिल्ह्यातील शिरोर आणि खेड जो आपला हायवे आहे त्याच्या लगतच आहे। चला तर मग जाऊन पाहूयात निमगाव दावडी येथील खंडोबा मंदिर। सध्याला नवरात्र चालू असल्यामुळे बऱ्यापैकी येथे भाविकांची लगबग आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही पाहू शकता, सध्याला नवरात्रीमुळे पूर्ण मंदिर परिसर हा फुलून गेलेला आहे। आता आपण मंदिराच्या मुख्य प्रांगणामध्ये आलेलो आहोत। हे आपलं पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आपण पाहू शकता। ह्या मंदिराची रचना एका किल्ल्यासारखी आहे। प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे भव्य असे खंडोबा मंदिर पाहायला मिळते। चला तर मग आता गाभाऱ्यात जाऊन आपण खंडोबाचे दर्शन घेऊयात। आज आपण निमगाव दावडी येथील खंडोबा मंदिर बद्दल जाणून घेऊयात। निमगाव दावडी हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेले एक ऐतिहासिक गाव आहे, जे खंडोबा मंदिरामुळे प्रसिद्ध आहे। पूर्वी निमगाव नागवा या नावाने ओळखले जात असे, पण आता दावडी निमगाव म्हणून या खंडोबाची ओळख आहे। पेशवाई काळात पेशव्यांचे दिवाण चंद्रचूड यांचे वास्तव्य सुद्धा याच भागात होते। दावडी निमगाव हे भीमा नदीच्या काठावर वसलेले एक गाव आहे। या मंदिराची रचना एका किल्ल्याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। या मंदिराला कोटासारखी रचना आहे आणि पूर्वाभिमुख दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो। या दरवाजाच्या वरती नगरखाना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। मंदिराच्या कोटाचे काम हे 1769 मध्ये बडोद्याचे सरदार मल्हारराव गायकवाड यांनी केलेले आपल्याला पाहायला मिळते। पूर्वद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला 3 दीपमाळ पाहायला मिळतात। आता आपण मंदिराच्या पाठीमागच्या भागाकडे जाऊन येथील काही छोटी छोटी मंदिरे पाहण्याचा प्रयत्न करूयात। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, मंदिराच्या बॅक साईडला आल्यानंतर येथे सुद्धा आपल्याला काही छोटी मंदिरे पाहायला मिळतात। खूप सुंदर अशी वास्तू आहे। आपले कुलदैवत जे खंडोबा आपण म्हणतो, महाराष्ट्रामध्ये जेजुरीचा खंडोबा आणि त्याच्यानंतर पालीचा खंडोबा, तसेच निमगाव दावडी येथील खंडोबा हे महाराष्ट्रामधील खूप जागृत असे देवस्थान आहे। शिरूर तसेच पुण्याच्या आजूबाजूच्या भागातील लोक लग्न झाल्यानंतर जोडीने या खंडोबाला येतात। ज्यांना पॉसिबल आहे ते लोक जेजुरीच्या खंडोबाला जातात, किंवा ज्यांना जवळ आपला दावडीचा निमगाव दावडीचा खंडोबा या ठिकाणी सुद्धा नवीन दाम्पत्य दर्शनासाठी येतात। खंडोबा मंदिराचा प्रांगण तुम्ही पाहू शकता, खूप मोठा असा आहे। बाजूला भरपूर अशा देवळ्या आपल्याला पाहायला मिळतात, जे पूर्वीच्या काळी
वाटसरू तसेच जे कोणी भाविक या ठिकाणी येत असन त्यांच्यासाठी निवाऱ्याची सोय म्हणून ह्या देवळ्यांचा वापर केला जात असावा। खूप विस्तृत असा आपल्याला हा मंदिराचा प्रांगण पाहायला मिळतो। तुम्ही आता समोर पाहू शकता, ह्या आपल्याला दीपमाळ दिसत आहेत। त्याच्याच बाजूला 2 दगडात कोरलेले घोडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। हे डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता, हे 2 घोडे दगडात कोरलेले, त्याच्यामध्ये एक तुळशी वृंदावन सुद्धा पाहायला मिळते। समोर हा पूर्वाभिमुख दरवाजा, त्याच्यावरती नगारखाना पाहायला मिळतो। हे समोर आपण पाहू शकता दीपमाळ, खूप सुंदर असा परिसर आहे। नवरात्रीचा उत्सव चालू असल्यामुळे येथे पर्यटकांची लगबग आपल्याला पाहायला मिळते। इसवी सन 1424 मध्ये ग्रामस्थांनी येथे खंडोबाचे मंदिर स्थापन केले होते। 1738 मध्ये गंगाधर यशवंत व बाजी गंगाधर चंद्रचूड यांनी ह्या मंदिराच्या पुनर्निर्माण केले। मंदिराच्या परिसरात आपल्याला इतर 2-3 मंदिरे पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रामुख्याने पंचलिंग तसेच एक नंदी पाहायला मिळतो। मित्रांनो, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही अवश्य इथला पेढा ट्राय करा। मल्हार पेढा सेंटर खूप चांगल्या प्रकारचे पेढे आपल्याला देतात। आता आपण दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर पडलेलो आहोत। येथूनच डाव्या बाजूला हा आपला 100 पायरी मार्ग पाहायला मिळतो। नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो होतो निमगाव येथे खंडोबा मंदिर पाहण्यासाठी। खूप सुंदर असं मंदिर आहे। आपल्या आसपासच्या भागातील लोकांनी आवर्जून या ठिकाणी मंदिर पाहायला या। खंडोबाचं मंदिर खूप जागृत असं मंदिर आहे, जे आपल्या निमगाव या ठिकाणी आहे। पाबळखेड रोडवरती डाव्या हाताला जो नवीन खेड सिटी प्रकल्प झाला आहे तिथून जवळच आहे। आवर्जून भेट द्या।